नमस्कार, माझ्या तुझं तू खा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी अश्विनी. आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची पोळी किंवा त्यालाच आपण तेलची असं पण म्हणतो. म्हणजे आपण प्रवासात जाताना ह्या पोळ्या घेऊन जाऊ शकतो. म्हणजे 7 ते 8 दिवस ह्या पोळीला काही होत नाही. प्रवासासाठी बेस्ट आहे. तेलची म्हणतो किंवा शेंगदाण्याची पोळी किंवा शेंगा पोळी. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. शेंगा पहिल्यांदा फोडून घ्यायच्या. मस्त गावरान शेंगा आहेत. आपल्या शेंगा फोडून झाल्यात. आता आपण भाजून घेऊया. मीडियम आचेवर भाजून घ्यायची, जेणेकरून सर्व शेंगदाणे भाजले जातात. शेंगदाणे भाजलेत. आता आपण एका पाटीत काढून घेऊया. शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात. 3 चमचे मी गव्हाचे पीठ घेतले. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तूप टाकले, ज्यानं कणिक एकदम अशी मऊ होते. आणि पाणी लागेल तसं घालून मळून घेऊयात. कणिक रेडी आपली. आता आपण गूळ खिसून घेऊयात. मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले, त्याचप्रमाणे अर्धा किलो गूळ घेतलाय. आता आपण भाजलेले शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेऊयात. हे असं कूट करून घ्यायचं, खूप बारीक करून घ्यायचं नाही. एका परातीत आपण काढून घेऊयात. विलायची पूड घातली आणि अर्धा किलो गूळ, हे सर्व मिक्स करून घेऊयात. आता हे सर्व मिश्रण अजून एकदा मिक्सर मधून काढून घेऊयात. हे असं मिश्रण झालं पाहिजे. मिश्रण आपलं रेडी आहे. कणिक मळून पण तासभर झालाय. कणिक एकदम मऊ झाली आहे. आता आपण याचे गोळा बनवून घेऊया. असा मस्त गोळा बनवून घ्यायचा, गोल, जसं आपण चपातीला मळतो तसं. परत अशी वाटी बनवायची. वरून पातळ झाले पाहिजे, खाली जाड राहिली तरी चालेल. आणि पूर्ण सारण असं भरून घ्यायचं. असं प्लेन करायचं चमच्यानी. जितकं लागेल तितकं सारण भरायचं, म्हणजे पोळीमध्ये सगळीकडे पसरतं सारण. असं गोल करून घ्यायचं. एकदम असं मस्तपैकी हुंडा करून घ्यायचा. आणि प्लेन करून असं चपट करायचं, जेणेकरून सारण सगळीकडे पसरलं जातं. प्लेन करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण चपट केलं ना सारण सगळीकडे पसर. आता आपण लाटून घेऊया. गोल गोल मस्त लाटून घ्यायची. सगळीकडून पातळ झाली पाहिजे. मस्त झाली आहे ना. आता आपला तवा गरम झालाय. तूप टाकूयात आणि पोळी टाकूयात भाजण्यासाठी. मस्त भाजली जाते. लागेल तसं तूप टाकायचं. मस्त फुगली जाते. मस्त, एकदम परफेक्ट. म्हणजे सगळीकडे सारण आपलं पसरले गेले. झाली आपली पोळी. शेंगदाण्याची पोळी अशा सर्व करून घेऊयात. कसल्या भारी टम फुगतायत ना. आपल्या सर्व पोळ्या रेडी आहेत. शेंगा पोळी आपल्या रेडी आहेत. आणि हे 7 ते 8 दिवस नक्की टिकतं. म्हणजे आपण प्रवासात जाताना ह्या पोळ्या घेऊन जाऊ शकतो. म्हणजे 7 ते 8 दिवस ह्या पोळीला काही होत नाही. प्रवासासाठी बेस्ट आहे. खावंसं वाटतंय ना. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू. धन्यवाद.